मॉर्निंग एव्हरीवन. तर वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी म्हणजे अमरावतीला. तर आम्ही काल रात्रीच निघालो होतो. पुणे टू सिन्नर ट्रॅव्हल केलंय. माझ्या घरी थांबलो होतो, आराम केलाय. आता सकाळी 6 वाजता आम्ही निघालोय अमरावतीसाठी. 7 वाजले. 6 वाजता निघणार होतो, पण आमची झोप एवढी प्रिय आहे आम्हाला की आम्ही डायरेक्टली 6:30 वाजता उठलो. अर्धा तास रेडी झालोय आणि आता निघालोय. हाय, गुड मॉर्निंग. एक्साइटेड. जानू फुल खुश आहे अमरावतीला चाललोय तर. विदर्भाची राणी विदर्भाला चालले. तर आम्ही 4 जण निघालोय आमच्या घरी अमरावतीला. आणि यावेळेस आम्ही ऑलमोस्ट 2-3 महिन्यानंतर चाललो. तू गेली होती आय थिंक मध्ये. आम्ही 2 महिन्यानंतर चाललोय ऋषी आणि मी. तर आम्ही असं जरा जास्त एक्साइटेड आहे. तर आता आम्ही दिवाळीसाठी निघालोय अमरावतीला, आमच्या घरी. अमरावती माझं सासर. आणि कालच आम्ही पुण्यावरून सिन्नरला आलोय. सिन्नरला माझं घर आहे, माझं माहेर. आणि सिन्नरवरून आता आम्ही निघालोय अमरावतीसाठी. सो आम्हाला ऑलमोस्ट 4 ते 5 तास लागले समृद्धी महामार्गाने अमरावतीला पोहोचायला. तर मग बघा आता. आहे का? हो, खूप जागा आहे. घरी आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. तर आईंनी आम्ही येणार म्हणून मस्त इडलीचा बेत केला होता. आल्यावर आम्ही मस्त इडल्या खाल्ल्या. आणि त्यानंतर पुढचे 5 दिवस आम्ही ना दिवाळीच्या 1 वीक आधी आलो होतो. तर आमच्याकडे जे 5 दिवस आधीचे होते ते आमचे वर्किंग होते. तर त्या 5 दिवसात आमचं पूर्ण ऑफिस चालू होतं. मग ऑफिसमधून जसा टाईम मिळेल तशी आमची अशी छोटी छोटी साफसफाई जी बाकी होती ती चालू होती. तसं आईंनी, पप्पांनी आणि आमच्याकडे जे दीदी येतात कामाला त्यांनी सगळी म्हणजे बऱ्यापैकी साफसफाई आधी करून ठेवलेली होती. आमच्या वाट्याला जास्त काही राहिलेली नव्हती. आम्ही अशी छोटी मोठी साफसफाई होती ती केली. आणि इकडे आल्यावर ना असा नाश्ता असतो मस्त. सांबार वडी, गिला वडा, समोसा, कचोरी, पालक वडा. तर आम्ही मस्त इकडे अमरावतीला आलो ना की हे नाश्ता एन्जॉय करतो. आम्हाला भयंकर आवडतो हा. साफसफाई मिशन. हा आजोबा काय भौरानी काय काय म्हणता? माझ्यासोबत माझे नवरा ना, माझे हजबंड. मी त्यांच्या सोबत आली, ते माझ्यासोबत नाही आले. अमरावतीला आल्यावर हीच मजा असते. रोजचे 2 किलो रोज सीजनल फ्रुट्स. चलो हे बघ, मी मस्त हा ड्रेस घालणार आहे आता. प्रेस केलाय मस्तपैकी. आणि आज आहे धनत्रयोदशी. तर म्हटलं छान ड्रेस घालू. तर मी आता काढलाय आत्ताच कबर्डमधून आणि घालते. अजून अंघोळ बाकी. आम्ही साफसफाई करत होतो. पालक आला होई. तृप्ती पालक. काय म्हणला? तृप्ती पालक आलं किंवा तृप्ती बलक. मग त्याला हसायचं काय होतं ऋषी? तृप्ती पालक. इकडे ऋषी खातोय मस्त सीताफळ आणि आई खाताय सेब आणि फराळ. येत नाही पालकच येत आहे. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज आहे धनत्रयोदशी. तर तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मागचे 5 दिवस झाले आम्ही आलो आहे अमरावतीला. पण ऑफिसमुळे आम्हाला काहीच म्हणजे मला तर काही शूट करायला जमलं नाही आहे. सो आम्ही आता आज स्टार्ट करतोय. तर तुम्हाला सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. तिकडे आई मस्त देवपूजा करताय. आईंना गुडघ्याचा त्रास होतो म्हणून आई बसून देवपूजा करतात. त्यांना ऍडजस्ट होईल तसं. ऋषीला आता मस्त बसवलंय उठणं लावण्यासाठी. त्याला आंघोळीला जायचंय तर आधी उठणं लावून देते. तर इथे आम्ही रोजच उठणं लावतो. लाईक 4 दिवस असतात दिवाळीचे तर रोज आम्ही उठणं लावून देतो आणि ओवाळतो.
मला एवढे पैसे देतील तर आता मस्त घरातली सगळी थोडीफार जी किरकोळ साफसफाई होती ती आम्ही सकाळी केली. पूजा वगैरे झाली आहे, ब्रेकफास्ट वगैरे झाल्या, आंघोळी झाल्या. आज तर मी उठणं लावलंय, जसं की मी आता दाखवलंच. मस्त उठण्याने ऋषीला घासलंय, चांगलं घासलंय ऋषीला. नाही ते तुझी थायलंडची टायनिंग अजून काही निघत नाहीये, माझी थोडी निघाली काल क्लीनअप केल्यामुळे. तर आता आम्ही झालोय रेडी, बाहेर जातोय आता आम्ही. तर आम्ही चाललोय साईनगरला, अमरावतीतलंच साईनगर आहे. तर तिथे आम्ही चाललोय रोडगे घ्यायला. तर इकडे ना विदर्भ साईडला रोडगे आणि आलू वांग्याची भाजी खूप फेमस आहे. ती इकडे अमरावती, नागपूर म्हणजे विदर्भ साईडवाल्यांना तर माहितीच असेल, पण मी नाशिकची आहे तर मला एवढं माहिती नाही आहे. तर मला तर खूप आवडली होती, मी लास्ट टाइम खाल्ली होती तर मला एवढी आवडली होती. मी 2-3 वेळा खाल्ली आत्तापर्यंत, पण मला भयंकर आवडली होती. मग आता आम्ही प्लॅन केलाय मस्त आज धनतेरसचा, की आज घरी स्वयंपाक वगैरे नाही बनवणार, आज आपण रोडगे आणि आलू वांग्याची भाजी खाऊया. मग आता बस तिथेच आम्ही आता घ्यायला चाललो आहे साईनगरला. आणि तिथेच आम्ही साईबाबाचं दर्शन पण घेणार. आणि स्वीट्स खूप स्वीट्स झाले. अच्छा, मनभरीमध्ये पण जायचं आहे का? नाही, नो स्वीट्स. खूप स्वीट होत आहे. आम्ही तर ते महालक्ष्मीच्या दिवशी ना, म्हणजे लक्ष्मीपूजनला. तर ॲक्च्युली असं आहे ना की आमचं काही अडचणी होत्या, काही हेल्थ इश्यूज होते आणि म्हणजे बऱ्याच सगळ्या प्रॉब्लेम्स होते, ज्याच्यामुळे आम्हाला ह्या वर्षी महालक्ष्म्या त्यांच्या टायमिंगला बसवता नाही आल्या. आणि म्हणजे माझ्या आईंचं लाईक सासूबाईंचं, तर त्यांचं पण दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि बाकी म्हणजे त्यांना त्या पॉईंटला काहीच म्हणजे उभं पण नव्हतं राहता येत त्या पॉईंटला. आईंना आता पूर्ण काहीच रिकवर झालेलं नव्हतं. मग त्याच्यामुळे आम्ही आता महालक्ष्म्या लक्ष्मीपूजनला करतोय. तेवढ्याच श्रद्धेने आम्ही त्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण तेवढ्याच श्रद्धेने करणार आहे. तिकडे भेटते का तो? ठीक आहे, मी आलो तुला भेटू मग बाहेर. रोडगे घेतले आता. ऋषी इतका बेकार, बरोबर नाही सांगत. तर आता आम्ही रोडगे आणि आलू वांग्याची भाजी घेतली आहे आणि बस आता फक्त साईबाबाचं दर्शन घेणार आणि घरी चाललोय. तर इथे साईनगरमध्ये साई मंदिर आहे. हा, साईनगरमध्ये साई मंदिर आहे. तर खूप छान मंदिर आहे. आम्ही म्हणजे मी याच्या आधी आलेली आहे, लग्न झालं होतं 2-3 वेळा आलेली आहे मी. तर आता भरपूर दिवसांनी आलो तर म्हटलं चला. मस्त आता सगळे आम्ही जेवायला बसतोय. मस्त हे रोडगे आणले, आलू वांग्याची भाजी आणि इकडे आई पेरू कापताय सोबत जेवणासोबत खायला. आणि हे बघा रोडगा.
सगळे एवढी सुस्ती आली होती रोडगे आणि वांग्याची भाजी खाऊन की बस आता उठे आलो. आता फ्रेश होते मी आणि खाली जाते, मस्त छान रांगोळी काढते धनतेरसची. थोडंसं यूट्यूबवर बघते, इकडे तिकडे बघते छोटीशी डिझाईन. तो ती रांगोळी काढते आणि मी तिला प्रोटेक्ट करतोय मच्छर, आजूबाजूचे मच्छर मारते. एक भी मच्छर काटना नहीं चाहिए मेरी बीवी को. काय तुझ्यामुळे झालं. ऋषीचे कारनामे. सो अशी मी छोटीशी छान रांगोळी काढली. पप्पा आणि ऋषीने मस्त अशी घराला छान लाइटिंग लावली होती, कंदील पण लावून दिला होता आणि आता किती छान दिसते बघा, मस्त दिवाळी वाईब. 6 पण वाजून गेले होते आणि बाहेर अंधार पडला होता. तर आता आम्ही इकडे दिवे लावायची तयारी करतोय. ऋषी दिवे लावतोय, मदत करते म्हटलं मला. आता आम्ही रांगोळी काढली, आता आम्ही दिवे लावतोय. दिवे लावल्यानंतर मग आता आम्ही धनाची पूजा करू. धन आणि गोळ नाही द्या तुम्ही शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला दिवा नाही, पहिला दिवा कालच होता नाही, वसुबारसचाच पहिला दिवा होता. आता आम्ही दिवे लावतो, पहिला थोडीशी लावतो. थोडीशी आहे पण ती पण ती घेऊन काढून माझ्याकडे मी केलं नाही. तिथे ठेवायचं खाली. तिथे तृप्ती दिवे लावताय. आजूबाजूची लाइटिंग दाखव सगळी. दिवाळी दिवाळी वाई. ठीक आहे. इकडे बघा. यानंतर आम्ही अशी छोटीशी धनतेरसची पूजा करून घेतली. पप्पा, ऋषी, मम्मी सगळ्यांनी पूजा करून घेतली. बघ आई बघा ऋषी पूजा करायला लागला. करावंच लागतं. हॅपी धनतेरस म्हण इकडे. कैसा था और कैसा हो गया. क्या से क्या हो गया. हो सदा सर्वदा. पूजा झाली, आता आजी आजोबाला प्रसाद द्यायला आली मी. हे आमचे सकाळचे उरलेले रोडगे, ज्याचा आम्ही मस्त असा गूळ आणि तूप टाकून चुरमा बनवून खातोय. यू आर माय रियल धन. तू ही मेरा धन. तू कहाँ भागता है? तेरे दोस्तों को कॉल आता है तो 10-10 मिनट भाग रहा है. यही तो खूबसूरती है अमरावती की. आता आम्ही निघालो आहे बाहेर फेरफटका मारायला. आमची मस्त पूजा झाली, जेवण पण झाले, टीव्ही वगैरे बघितला थोड्या वेळ आणि आता 8:30 वाजले. दिवाळी खूप लवकर झालं. जरा म्हटलं दिवाळी बघू, आजूबाजूला जरा फिरून येऊ, दिवाळी वाईब बघू अमरावतीची. आणि मॉलमध्ये पण चालू ऑफर्स चालू आहे बघायला. येस. कुठे चाललोय का?
आदित्यने शॉपिंग केली होती इथे आणि मग नाही का काय झालं की त्याला गिफ्ट भेटलं हो का? तो दिवसाला होता मी आणि इथं इथं गिफ्ट जमा करायला आलो होतो आणि ते आलो आणि त्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट माईक देऊन दिला. सगळ्या इथे लोक जमा होते. माईकचं बोला माहिती तुम्हाला कसं वाटतं शॉपिंग करून वगैरे. फुल ऑकवर्ड बाई, फुल ऑकवर्ड. आम्ही आलोय DIY ला. काय घेतो ऋषी? माहिती नाही, काहीतरी बघू टाइमपास करायला आलोय आम्ही. काय आवडलं तर घेऊन टाकू. आता आपण निघूया कोकोला. कोको कोणता फ्रॅपे. भूक नाही मला. अरे फ्रॅपे काय खायचं नाही प्यायचं. तरी पण भूक लागतं ना थोडी. तुला थोडी माझ्यासाठी. मग ठीक आहे. नाईस. फोन बघायला गेलो आणि आपण घेतलो हा DIY. आम्ही गेलो फोन बघायला आणि आम्ही DIY मधून शॉपिंग करून आलो. असं असते जे घ्यायला जातं ते घेत नाही. पण ठीक आहे आम्हाला काही गोष्टी होत्या ज्या आम्हाला पाहिजेच होत्या खूप दिवसापासून त्या फायनली आम्ही घेतल्या. भेटत तर त्या होत्याच. आपली कॉलनी बघ ना किती चमकते. कुठं आहे? मी बाहेर तुझ्या घराच्या उभा. हितेशला घेतो आता आम्ही सोबत. हो हितेश. हो बस. हितेश आमचा शेजारी आहे. इथे राहतो हितेश आणि तिथे राहतो आम्ही. फक्त मध्ये एक घर येतं ना. ते घर विकत घेणार आहे आम्ही. अच्छा असं आहे का? प्लॅन आहे आमचा. हा लागला बरं फटाके फोडायला परत. आपल्या एवढा गाडी फटाके फोडतो हा छोटा मुलगा एवढा. गाडी जोड नको फोडू म्हणा. हा ना. ते बघ. एक हप्ता झाला आल्यापासून जे फटाके फोडतोय हा रोज. मुली बघतोय का रे? मुली बघायचं सुधर जरा सुधर. मुली बघायचं बायको बघा आता डायरेक्ट. मग बायको म्हणजे मुलगीच ना. मुलगी नंतरच ती वाटू बायको दे रे काही बनणार. वाटू दे हितेश काही वाटू दे. अरे पोरगीच बायको होईल ना. पोरगा थोडी ना बायको होऊ शकतो. Oh my God, यार दिस सिनर लोक्स ना. ग्रोप यार, ग्रोप पहिनी ग्रोप. इज्जत में ग्रोप गाईस. अभी बाई सगळे गाडी इथे थांबलेली. मी डायरेक्ट सरळ ऋषी मोका फ्रॅपे घेतलाय. तू काय घेतलं रे? शेक घेतला. ओके चलो गाईज या तुम्ही पण फ्रॅपे पिण्यासाठी.